नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, राम राम, जय मल्हार सगळ्यांना. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर कसं आहे मित्रांनो, जर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात प्रथम व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, आपण चाललेलो आहे होसकोट्याचं मटेरियल आहे. होसकोट्यावरनं घरी चाललो आहे. होसकोट्यावरनं मटेरियल भरले, घरी चाललो आहे. घरी जायचं आहे बघा आपल्याला. मुलं जरा बोलवतात घरी, म्हणून जायचं आहे. रस्त्याचा नजारा आहे, छान निसर्ग देखावा दिसतो. नारळाची झाडं ही साईडनं, परत आंब्याची झाडं असते ती मस्त वाटतं. मला वाटतं आपल्या सबस्क्रायबर मित्रांना ही एक झलक दाखवावी म्हणून दाखवत असतो. तर मित्रांनो, तर रोड एवढं खतरनाक आहेत ना, नाद करायचा नाही. रोड एक नंबर आहेत. मटेरियल भरायला चाललोय, जायचं आहे घरी. आता आपल्या घरी आळस येतो जरा, समजून घ्या. इथं बघा डोंगरावरती मंदिर दिसतंय का नाही तुम्हाला काय माहित, मी दाखवायचा प्रयत्न करतोय. वर मंदिर आहे. तर निघालोय बघा इथनं. घराकडे बघा ॲक्सिडेंट झालाय का काहीतरी, बघा येडा फुकणा गेलाय खाली कसा. ते आपला इथं काय झालंय, काहीतरी ह्याचा निशाण आहे मला वाटतंय, किल्ल्याचं निशाण बनवलेलं आहे. सर्कल आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे तिथं. राम राम मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळच्या वाजले त्या मग 9 वाजले त्या. बघा आपला गहू आहे, कसं काय आला आहे गहू सांगा. त्यात मी मोहरी लय प्रमाणात इसकाटली होती, जवळजवळ 100 ग्रॅम मोहरी इसकाटली होती. सगळ्या वावरातनंच मोहरी झाली होती. घरची वरडायला लागली तरी त्यांनी राखली बऱ्यापैकी. हो मोहरी दिसली का, अशी बांधा आणि उगवली. हो का, इकडं पण आहे तिकडं पण दिसते. सारखं ते वांग्या काय दिसते का नाही, ती मोहरीची रोप आहे. ती जाम मोहरी इसकाटली. म्हणलं झाली तर आपली शेअर मापट्या तेवढीच मसाल्याला ही होती. साईडनं घाणेरे ठेवले त्या दोऱ्यावरती, जेणेकरून जनावरं येऊ नये म्हणून. तर बघा का, हे असं आहे. कसं काय गहू वाटलं आपला बघा, सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. थोडंसं क्षेत्र आहे, 10-12 गुंठे इथं, म्हणजे गव्हासाठी. इकडे पाठीमागं ज्वारी आहे आपली. आंब्याची झाडं लावलेली ती आहे. सुबाबळीचं झाड आहे तिकडं पलीकडे बघा, दिसलं. लिंबाची झाड आहे ती 2-4, 1 2 3 4, 4 आहे ती इथं. तिकडे 4-5 आहे ती ह्या वावरात. आंब्याची झाड आहे का इथं, आंब्याचं झाड, केळीचं झाड इथं आहे. केळी इली पण आपली. ते बघा आमच्या बहिणीनं आणलेलं झाड आहे, विकत आणलं होतं दहीवडीत. आणि ते दुसऱ्यात चुलत आजोबाच्यातनं घेतलेलं आहे हे झाड. तिकडं बकेट लावलं भरायला. हा का, इथं केळी आहेत हे का, दिसलं का तुम्हाला. म्हणलं येईल केळ, एवढी काय खासियत नाही ती, पण पोरासने खायला होती ती आपल्याला घरची केळ काय. काय आंब्यावरती काय झालं आहे काय माहीत, रोग कसला पडला आहे. नाही हे टाकलं आहे घरच्यांनी, शेणकाला टाकला आहे. शेरडं आंबे खात म्हणून. रान मोकळं होतं ना गव्हाचं, कांदा निघाल्यावर. काही तर मग बसले हे बघा, बघायचं मग तुम्हाला. तर मग बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. तर मित्रांनो, मऊ तिथं बसले. एवढं चावरा आहे ना, थोडासा धक्का किंवा वारं जरी आलं तरी चावते. आम्ही काय ठेवलं, कारण आमचे बुडक्या लावलेल्या पण आहेत तिथं, बुडक्या पण असते. आणि शिवाय आता रामफळाला फुलं पण लागलेली आहे. ती रामफळाला परागीभवन होण्यासाठी मऊ असणं गरजेचं असतं, म्हणून ठेवलेत. आणि बुडक्या पण आहेत त्यामुळं ठेवलेत. बघू आता, चाललाय प्लॅन. जरा पैशाची कमतरता आहे. पुढच्या वर्षी नारळाची झाडं लावायची ती बरीचशीच. बघू, सगळ्या रानात नाही तर निदान बागायत रान आहेत त्यात तरी 20-25 जेवढी बसतील तेवढी दर 8 फुटाला एक झाड लावायचं. बागायतात तरी विहिरीपर्यंत तरी लावून टाकायची.
मग जिथं पाणी द्यायला येते तिथपर्यंत लावून टाकायची. तर मित्रांनो, ही ज्वारी आहे बघा आपल्या चुलत्याची. चाललोय खालच्या वावरात.